नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी माधुरी। आज 9 ते 3 या टिपक्यांच्या सहाय्याने तुम्हाला मी सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। चला तर मग त्यासाठी आपण 9 टिपके असे काढून घेऊयात। 3 लाईन असे 9 टिपक्यांचे आपल्याला काढायचे आहेत। 9 टिपके, परत त्याच्या खाली 3 टिपक्यांचे 3 लाईन काढायचे आहेत आपल्याला, आणि वरतीही त्याचप्रमाणे 3 टिपक्यांचे 3 लाईन काढून घ्यायचे आहेत। हे 3 लाईन काढून झालेले आहेत आपले। वरही 3 टिपक्यांचे व्यवस्थित असे टिपके आलेले आहेत आपचे। आता पण 3 लाईन तशा जोडून घ्यायच्या आहेत प्रत्येक साईडला। चारही बाजूला असे रेषा काढून घ्यायच्या 3 टिपक्यांच्या मध्ये। नंतर खालचा एक बिंदू आणि ते जोडून घ्यायचे आहेत असे। चारही साईडला आपल्याला असंच काढून घ्यायचं आहे। नंतर आपण त्याला पानं काढणार आहोत त्या जागी। अशा पद्धतीने आपण चारही साईडला पानं काढून घेऊयात। याही साईडला असंच सुरेख दिसेल अशा पद्धतीने आपण रेषा ओढणार आहोत। हे असं ओढून झाल्यानंतर परत वरच्या साईडलाही आपण तसंच करणार आहोत। खूप सुंदर अशी पानं काढून घेणार आहोत आपण। एखादं चुकलं असेल तर आपण असं करेक्ट करून घेऊयात। परत कलर भरायचा आपल्याला। आपण गुलाबी कलर घेणार आहोत भरण्यासाठी। असं अर्धा पानाला गुलाबी रंग देऊन घेऊयात। प्रत्येक पानांना अर्धा अर्धा असा गुलाबी कलर द्यायचा आहे आपल्याला। गुलाबी रंग तर द्यायचाच आहे, पण आपण आधी ना आतली रांगोळी कंप्लीट करून घ्या, मग कलर देऊयात। मधले 3 रेघा अशा 3-3 टिपक्यांच्या आपण रेषा काढून घेऊयात चारही बाजूनी। नंतर त्याला आपण खालची एक रेघ, वरची एक रेघ असं आपण स्वस्तिक काढून घेणार आहोत सुंदर असं। परत ते असं पूर्ण त्या फुलांच्या देठाला ती रेष अशी जोडायची आहे। वरची एक लाईन जोडून झालेली आपली, तर अशी जोडून घेऊयात आपण। थोडंसं लक्षात यायला अवघड जाते, म्हणून थोडीशी स्लो अशी रांगोळी काढत आहे मी। आता आणखीन एक पान आपल्याला राहिलेलं आहे स्वस्तिकचं जोडायचं, तर याप्रमाणे ते पान जॉईन करून घ्यायचं आहे। ते क्लोज करून घ्यायचे आपण स्वस्तिकची पानं। सुंदर अशी स्वस्तिकची आपली रांगोळी तयार झालेली आहे। आता परत एकदा आपण व्यवस्थितपणे असं सुंदर असे कलर कॉम्बिनेशनमध्ये कलर देऊन घेऊयात, म्हणजे खूप सुंदर असं वाटेल। गुलाबी रंग देऊन घेऊयात प्रत्येक पानांना। रंग असं बाहेर जाता कामा नये। अर्धा अर्धा पानांना पूर्णपणे असे गुलाबी रंग देऊन घेऊयात। स्वस्तिकची रांगोळी काढण्यासाठी खूप सुंदर वाटते पण, आणि प्रत्येक शुभकार्यामध्ये आपण ही रांगोळी काढू शकतो। दारासमोर काढू शकतो, कोणत्याही वैकल्प्यामध्ये आपण चौरंगाच्या पुढे काढू शकतो, देवाऱ्याच्या समोर काढू शकतो, अंगणात पण काढू शकतो। अशा पद्धतीने आपण चारही बाजूंना, चारही पानांना एकच रंग देऊन घेणार आहोत, गुलाबी रंग। खूप सुंदर असं गुलाबी रंग दिसतोय। अशा पद्धतीने आपण पूर्ण साईडला गुलाबी रंग हा व्यवस्थित भरून घेऊयात। रांगोळीला आपण कलर कॉम्बिनेशन एकदा व्यवस्थित वापरलं ना, खूप सुंदर असे कलर दिसून येतात आणि दिसायलाही खूप सुंदर वाटतात। हा आपला असा गुलाबी रंग देऊन झालेला आहे। त्याच्यानंतर आपण आता पोपटी रंग घेऊयात।
आणि त्याच्यामध्ये रेषा असल्यासारखे असं आपण देताना कलर असा अर्धा अर्धा पानांमध्ये देऊयात. म्हणजे खूप सुंदर असे छटा वाटेल ती. पहा किती सुंदर वाटतोय कलर. रेषा रेषा ओढल्यासारखा असा कलर देऊन घ्यायचा. त्या पानांच्या शिरा ज्या असतात त्या टाईपमध्ये दिसतं खूप सुंदर. असं प्रत्येक साईडला आपण करून घेऊयात. चारही बाजूला दिल्यानंतर खूप सुंदर असं वाटतं. 2 शेडमध्ये कलर दिल्यानंतर खूपच छान वाटतं सिंगल कलर देण्यापेक्षा. आणि त्यात कॉम्बिनेशन कलर यूज करताना विरुद्ध कलर वापरायचे. एकाच शेडमध्ये नाही ते उठाळून नाहीत दिसत. आता आपण ऑरेंज कलर घेऊयात स्वस्तिकला देण्यासाठी. हे बघा, प्रत्येक स्वस्तिकची पानं आपण मस्तपैकी असं ऑरेंज कलरने भरून घेऊयात. खूप सुंदर असं ऑरेंज कलर वाटत आहे. चारही साईडला आपण आता ऑरेंज कलर देऊन घेऊयात. पहिला असं साईडला देऊन घ्यायचं एक रेषा मारून, म्हणजे कलर बाहेर पसरत नाही, देतानाही व्यवस्थित येतं. आता रांगोळीचे टूल्स पण आलेत रांगोळी भरण्यासाठी. तुम्ही त्याच्या साहाय्याने सुद्धा भरू शकता. मला असं हाताने भरायलाच खूप छान वाटतं, म्हणून मी याच पद्धतीने कलर भरते पूर्ण रांगोळ्यांमध्ये. मला आता चौथी आपली पाकळी राहिलेली आहे ती स्वस्तिकची भरण्याची. ते भरून झाल्याच्या नंतर आपण आता पिवळ्या रंगाने मध्ये एक डॉट रेड कलरने आपण त्याचे छटा हे करून घेऊयात प्रत्येक स्वस्तिकच्या पानामध्ये, म्हणजे एक तो वेगळा शेड येऊन जातो. बघा किती सुंदर वाटते रांगोळी. शेडिंग केली ना खूप सुंदर वाटते. आता पिवळ्या कलरने मध्ये टिपका देऊया मोठा आणि साईडला 4 बाजूंना. त्याला जरा थोडंसं दाबून आपण गोलाकार आकार करून घेऊयात प्रत्येक साईडला. आता आपण पांढऱ्या रंगाने सगळीकडे असं बॉर्डर कवर करून घेऊयात, जेणेकरून ते कलर पण उठाळून दिसतील आणि रांगोळी पण दिसायला सुंदर वाटेल. बाहेर असा पसरलेला कलर दिसणार नाही. सगळ्या बाजूला आपण असे परत एकदा व्हाईट रांगोळीने मस्तपैकी कवर करून घेऊयात. पहा किती सुंदर वाटतं व्हाईट शेडिंग केल्यानंतर. अतिशय सुंदर असं कलर कॉम्बिनेशन झालेलं आहे. आता फक्त वरच्या साईडला आपल्याला राहिलेलं आहे शेडिंग करायचं. तुम्हाला जर रांगोळी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन रांगोळ्यांची नोटिफिकेशन तुम्हाला अशा छोट्या छोट्या आणि सुंदर रांगोळ्यांचं येत राहील नेहमी. आता आपली पूर्ण झालेली आहे ही रांगोळी. तर आपण गोलाकार देऊन घेऊयात पिवळ्या रंगांच्या टिपक्यांना.
त्यामध्ये आपण लाल कलर भरूयात, मस्त वाटेल. जसं आपण हळदी कुंकू टाकतो कोणत्याही रांगोळीवर शुभ मानले जातात, त्याप्रमाणे आपण लाल आणि पिवळ्या कलरच्या रांगोळ्याच यूज करू.